बिर्याणी हिने करतो नको करायला. बाकी नाही मी काय टाकलंय म्हणूनच म्हणतोय टाकूया काय. सांगा ते फोन करतील आपल्याला ना, आपल्याला डिटेल्स पहिले टाकायला लागेल. त्याच्यानंतर फोन कसा करतील, नाव काय, गाव काय, वय काय. टोमॅटो काय नाही, टोमॅटो हो. तरी मी म्हणत होतो तांबाटू कमी पडला तर सांगा म्हणून. आम्ही आता पावसात जेवतोय. पाऊस आलाय जोरात. पावसात जेवायची मजा वेगळीच असते. पाहूया आपण. हे सर्व पावसात जेवतात. इकडे आहेत सर्व पावसात. आम्ही पण आता पावसात जेवतोय. झोपडीत बसलेत ते, तिकडे झोपडीत बसलेत आणि आम्हाला इथं पावसात जेवायला ठेवलं नाही. पण पावसात जेवायची मजा ही वेगळीच असते. गावांच्या काय स्वागत करा त्यांचं. हे इकडे बघा, छत्री वर करा. पाऊस पण आता जोरात आलाय. आम्ही तर आता दोघं जण भिजलो जाम. काही इलाज नाही त्याला. आता पाऊस गेलाय तर आम्ही आता जेवतोय. आमची पहिलीच पंगत आहे. आता आम्ही बसलोय. आमची दुसरी पंगत पण बसली तरी आमची काय पहिली पंगत उठत नाही. बिर्याणी झाली चांगली मस्तपैकी, झणझणीत झाले. कोण आहे बाबूजी घडवले. आम्ही पहिलेच बसलोय. अजून उशीरपर्यंत जेवणार आम्ही. आमची दुसरी पंगत पण बसले, ती आता तिकडे बसले. हे जेवून सर्व उठले. ही दुसरी पंगत. बघ, आमची पहिली पंगत अजून उठली नाही. वतामताई बघ. सर्व गाडी. नंतर ऋषी घडवले, अंजाव आहे. त्यानंतर राज मोगरे, अभिषेक घडवले, विघ्नेश भुवाडे जेवायला असलेत. त्यानंतर प्रवीण घडवले, हा दाबा नमस्कार. त्यानंतर यूट्यूबचे मालक साहिल भुवाड. नंतर अजय गार्डी. नंतर आहेत मितेश सकपाळ, आचारी. आणि नंतर हो चांगले. त्यानंतर घडवले, संतोष सकपाळ, विकास बामणे, नानू भुवड. त्यानंतर भावा गार्डी. त्यानंतर अंत्या भुवड. त्यानंतर ओमकार भुवड. आणि त्यानंतर शेवटला आहेत ते एल्बोचे मालक. असे सगळे जण. जोरात जरा प्रथम काय सांगा माहिती का, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय? मसाला जरा जास्त पडला. कोणता मसाला? बरं, मी म्हणतो आज ही गटारची पार्टी आहे आणि अशा प्रकारे. हॅलो हॅलो हॅलो. हा कमी झाला. तुम्हाला मटण कोणाला रे? हॅलो. तर आज ही बुधवारी गटारी निमित्त पार्टी ठेवलेली आहे. ड्रायव्हरची काय सगळ्यांचीच असते. तेव्हा आज या मुलांनी यांनी गटारीचा बेट केलेला आहे. तर मी काय म्हणतोय, आज तुम्हाला कसा वाटला बा गटारी निमित्त? गटारीचा दिवस एकदम छान झाला. जेवण बिवण एकदम सुंदर झालेलं आहे. फक्त काय झालं होतं, फक्त ती बिर्याणी बनवली होती. त्याच्यामध्ये जरासा फक्त मसाला होता जरा जास्त पडला. त्याच्यामध्ये चांगली झाली. टाळ्या.
अरे हे बाईक जवळ बरं मी काय म्हणतो तुमचा धूर वगैरे नाही ना आला तरीच म्हणतोय पाऊस का पडला जोरात बोला. बरं आता ओंकार भुवड यांची मुलाखत घेतो. बिर्याणी बद्दल त्यांची काय अपेक्षा आहे ती तर आपल्याला समजेल. प्रतिक्रिया सांगा. जरा जवळ घ्या. बिर्याणी करणारे नितेश सपकाळ आणि नानादादा घडवले यांचं अभिनंदन. टाळ्या 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 टाळ्या. त्याने आम्हाला पहिली दाखवलेली बिर्याणी कशी झाली तेव्हा तुम्ही बोलले गोड झाले. हो बोलले परत नाण्याचा मसाला आलाय तिथं सगळी दूर काढला दूर काढला. टाळ्या टाळ्या. ह्या बाबूच्या ह्या मिरच्या मला घातल्या, ह्या बाबून मिरच्या घातल्या त्याच्यामुळे सगळ्यांचा दूर आला. तर केस टोका. ए, बच्चे लोग, अरे आता बच्चे लोग, तुम्हाला बिर्याणी बद्दल शाळेतनं तुम्हाला बाईने सुट्टी दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला बिर्याणीची काय अशी माहिती आणि काय तुम्हाला वाटलं बिर्याणी बद्दल? थोडी जास्तच झाला मसाला पण बिर्याणी चांगली झाली. पण बिर्याणी चांगली झाली. टाळ्या टाळ्या टाळ्या. बरं ठीक आहे, मस्त झालाय प्रकार. इकडं 3 नंबर 3 नंबर. तुमचं मनोगत बोला बोला. हॅलो बोला. हॅलो माझं नाव मी सगळ्यांसाठी बिर्याणी अगदी उत्तम झालेली आहे. पावसामुळे अगदी वातावरण अगदी योग्य आहे. झाले पण अगदी मस्त आहे. टाळ्या 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 टाळ्या. धन्यवाद देतो आणि तुमच्या ह्याला शुभेच्छा देतो. मला वाटतं इथे शुभेच्छा दिल्या नाहीत. मला बाबा गार्डी. हा बोला. हॅलो. बिर्याणी एकदम छान झालेली आहे. आचार्यांचे आभार. जवळ जवळ. हॅलो हॅलो नानू बोला. बोला. पार्टी आहे गटारी निमित्त आज वार गुरुवार. बिर्याणीचे आचारी मितेश सकपाळ आणि नानू घडवले दोघे उत्तम बिर्याणी बनवलेली आहे. फक्त थोडी तिखट झालेली आहे पण एकदम मस्त आहे. ओके. हा व्यवस्थित आहे. ओके. टाळ्या टाळ्या टाळ्या. बामणे विकास बामणे यांनी पण 2 शब्द बोलावे अशी आम्हाला मंडळीची इच्छा आहे. इच्छा आहे. बामणे तर तुम्ही काहीतरी बोला. बिर्याणी एकदम छान झालेली आहे. टाळ्या. नाना घडवले आणि मितेश सपकाळ यांनी एकदम छान बनवलेली आहे. यांचं अभिनंदन. टाळ्या 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 टाळ्या. दुसरी मुलाखत तिच्या साल्यांचे गावारी संजय. हो संजय या 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 या. जरा तुम्ही पण तुमचा मनोगत व्यक्त करा. बोला. बिर्याणी कशी झाली? जोरात जोरात. हा बरं तुम्हाला काय याच्याबद्दल काय बोलायचं आहे गटारीबद्दल? हा ठीक आहे. टाळ्या 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 टाळ्या. आता खरं आम्ही आमचे प्रमुख 3 पाहुणे आहेत ज्यांनी खास मेहनत घेतलेली आहे असे संत सपकाळ, मितेश सपकाळ आणि नाना घडवले यांची आपल्याला टाळ्या टाळ्या टाळ्या. आता मी संतोष सपकाळांकडे बोलतो. बरं संतोष सपकाळ तुम्हाला काय वाटतं या पार्टी बद्दल? आम्हाला तुमचे मनोगत व्यक्त करा. गटारी निमित्त ही खूपच चांगली गोष्ट आहे. दरवर्षी अशाच प्रकारे गटारी बनवा अशी मी शुभेच्छा देतो. पण असं निसर्गरम्य वातावरणात बिर्याणीचा आनंद लुटण्यात लय मजा येते. पण कसं झालंय जरा असं ज्या कोंबड्या होत्या त्या मला वाटतं मिरच्या खाल्ल्या होत्या बहुतेक. त्यामुळे जरा सगळ्यांचं दूर निघालेलं आहे. आणि या निसर्गरम्य वातावरणात काहीच त्यांना काय कळत नाही कारण पाऊस थोडासा पडला त्यामुळे काय तेवढं झळक बसत नाही त्यांना. म्हणजे मला वाटतं ज्या मिरच्या खाल्ल्या त्यांनी जो तुमच्याकडनं दूर निघाला त्यांनी पाऊस पडला असं म्हणायचंय का तुम्हाला? बोलायला काय वावगं करत नाही. तसं बोलायला काय वावगं करत नाही कारण कसं बाष्पीभवनाने ते सगळं पाऊस पडलेला आहे. ओके चांगलं छान छान मस्त. हे पावसाचे दिवस आहे. टाळ्या टाळ्या. नानू घडवले त्याच्याकडे आपण बोलूया. हा आमचे प्रमुख कुक
माझे नाव विश्वजित घडवले उर्फ नानू. म्हटलं माझे नाव म्हणतो का. आज आम्ही इथे बिर्याणी बनवलेली आहे. बिर्याणी उत्तम प्रकारे झाली, छान झालेली आहे. आणि आम्ही दरवर्षी इथे गटर यमुच्या साजरी करतो. आणि या वेळेला आम्ही बिर्याणीचा प्लॅन केला. आणि आमचे भाचे मित्र सपकाल यांनी बिर्याणी दूर काढल्या बिर्याणी चांगल्या पद्धतीत बनवलेली आहे. ह्यांना पहिला मी हे देतो, शुभेच्छा देतो. आता तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता. बरं, आता आम्ही आमच्या भाच्याकडे बोलतोय. त्यांनी आयटीआयमध्ये किचन मध्ये नंबर मिळवलेला आहे आणि त्यांनी उत्तम प्रकारे बिर्याणी बनवलेली आहे. बरं, ही बिर्याणी कशी बनवली ही त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. आता आपण मित्र सपकाल माझा भाचा याच्याकडनं आपण ह्या बिर्याणीची काहीतरी माहिती घेऊया आणि अशी पुढल्या वर्षी बनवूया तिखट अशी. चालेल, बरं आपण कशी तिखट बनवलं ती आपण ऐकून घेऊया. बरं मित्र सपकाल, जरा तुम्ही तुमच्या मनोगत. हॅलो, बरं तुम्ही बरं आपण आता मित्र सपकाल यांची मुलाखत घेऊया. बिर्याणी बद्दल त्यांचा काय स्वतःचा मत आहे. आजचे प्रमुख यांनी खरोखर आयडिया केले नाही बिर्याणी मध्ये. बरं मित्र सपकाल, तुमचं मत सांगा बिर्याणी बद्दल. मी सर्वांचा आभार मानतो की सर्वांनी एवढं तिखट खाल्लेलं आहे. आणि आम्ही बिर्याणी पहिली स्टार्टिंगला थोडे मसाला टाकून हे केली, टेस्ट केली. तेव्हा आम्हाला गोड वाटलं म्हणून आम्ही आमच्या मामाला विचारलं आणि सांगितलं की जरा टेस्ट करा. तर बोलला मसाला टाका. आणि अशा तऱ्हेने आमच्या मामाने आमचा दूर काढलेला आहे मसाला जास्त टाकून. बिर्याणी उत्तम झालेली आहे. बिर्याणी उत्तम झालेली आहे. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे तात्पर्य तुमचं मनोगत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तसंच आपल्याकडे कायचे खेळवरनं पण पाहुणे आले आहेत. राज मोगरे हो, तुमचे बघा आमचे पाहुणे आजचे. बरं, तुमचा काय मनोगत आहे ते सांगा. बरं, तुमचे म्हणजे शंकरसालाचा गवारी पण त्यांचाच आहे, खेडवरचाच आहे. आणि हे पण तसं पॉयनारचे आहे. तर आपण त्यांच्याकडे पण बिर्याणीचं मत ऐकूया. बोला. थोड्यावर डान्स आहे, मिसेसचा पण डान्स आहे, बाकी सगळ्या मुलांचे डान्स आहेत अजून. फक्त आजच्या दिवसात बरेच कार्यक्रम आहेत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आता आम्ही आजचा दिवस हा लाग आहे ना, हा म्हणजे आमच्या बंडूचा हा आज आम्ही भाड्यावर घेतलेला आहे. दाखवणार आहोत, जरा थांबा अजून. कसं माहितीये, रंग आणलेला सगळा फासून झालेला आहे. रंग आणलेला सगळा फासून झालेला आणि तिखट लागला त्याच्यात हाऊ करताना सगळा उडून गेलेला आहे. आचार्यांचं एकदा स्वागत. अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाचा आचार्यांचा स्वागत. आणि आणखीन काय बोलतात सगळे. हा बघा आमचे संतोष सपकाल आचार्यांना हात येत आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार व्यक्त करत आहेत. पुष्पगुच्छ देऊन. आणि हा चांगला झाड म्हणतात, याला रानटी तुलस म्हणून बोलतात. हा कोंबड्यांवर सुरू होते या झाडाचा खरोखर उपयोग चांगला आहे. जेव्हा खरोखर कोंबड्यांवर सुवीर होते तेव्हा जागेवर ठेवायचा. फक्त तात्पुरता मंडळ आहे. डाग चालले की मंडळ चालू. हा कसा आहे, डाग चालले की मंडळ चालू. तसंच आजच्या कार्यक्रमाचे जून आणि जाणते विजय गायटी यांची मुलाखत घ्यायची राहिलेली आहे आजच्या दिवसातली. तुम्हाला हा गटारीचा कार्यक्रम आता कसा वाटला.
गटराचा कार्यक्रम एकदम छान झालेला आहे आणि बिर्याणी थोडी तिखट झाली पण बनवणाऱ्यांचे सगळ्यांचे आभार दोघांचे आचार्यांचे आणि मंडळाने सगळं अरेंजमेंट चांगली केलेली आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अजून एक राहिलेला अजय गाडी यांचा पण आपल्याला हे घ्यायचा आहे मत नाही तर बिर्याणी खातील आणि घरात जातील तसा नको मत आहे काय आपल्या सगळ्यांचा. एक मिनिट जरा तुम्ही कॅमेरा फिरवा. एक मिनिट बरं अजय गाडी तुम्हाला काय या बिर्याणीचा मत वाटतोय? बिर्याणी खूप छान झाली आहे आणि आमचा भाचा नितेश सपकाळ यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे त्यामुळे त्यांनी काय बिर्याणी चांगली केलेली आहे बिर्याणी त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि आभार सगळ्यांचे. तर आता संजू गारडी यांनी सगळ्यांचे मनोगत व्यक्त केलेलंच आहे घेतलेलंच आहे तरी पण त्यांचं मनोगत व्यक्त करायचं राहिलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारे कार्यक्रम झाला किंवा व्हावा अजून त्याच्यात काही सुधारणा व्हावी की नाही ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि बिर्याणीचा आस्वाद घेतलेला आहे त्यांनी ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय आहे माहितीये का कार्यक्रम अति उत्तम झालेला आहे आणि ह्याच्यात म्हणजे आमच्या भाच्याचा मोठा योगदान आणि नानू घडवले यांनी मोठा त्यांचा हातभार आहे. आणि मी काय म्हणतो ह्या वर्षी जरा तिखट झालं म्हणजे काय कोंबड्यानी मिरच्या खाल्ल्या नसत्या तर एवढी तिखट झाली नसती. आणि तसंच कसं माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला अंदाज नाही आला आमच्या भाच्याला अंदाज नाही आला या वेळेला आम्हाला कोंबड्यानी फसवलं. आणि कसं माहितीये पुढल्या वर्षी नाही झालं तर आम्हाला भाषण समजा फसवणार तर निदान कोंबड्या तरी फसवणार नाही म्हणजे आम्ही पुढल्या वर्षी कोंबड्या त्याच दुकानात आणणार पण तिखट घालणार नाही. थांबतो इथं. धन्यवाद. तसेच आता राहिलेले दोघजण जय आहे. आपल्या पार्टीमध्ये सहभागी लहान मुलं झालेली आहेत त्यांचं पण मनोगत व्यक्त करण्याची गरज आहे काही त्यांना पण थोडासा आनंद व्यक्त केला छोटे मित्र काही त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. तुमचं नाव सांग नाव सांग ऋषी नाव सांग. बालवाडी. जय गार्डी. मी काय म्हणतो मला आठवू दे पहिला सांग. अथर्व गारडी आहे. तर बिर्याणी बद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला आजची पार्टी कशी वाटली? मस्त बिर्याणी खूप चांगली झालेली पण तिखट आपल्या बरोबर अभिषेक लवरे आहेत त्यांना पण विचारूया. आणि खरं सांगायचं तर हे गटारीसाठी पहिल्यांदाच आलेले आहेत आपल्या पुष्पगुच्छ लाभलेलं आहे तर त्यांना थोडासा आपण एक सन्मान चिन्ह म्हणजे पुष्पगुच्छ आठवण आणि त्यांना आठवण राहील या हिशोबाने. आणि आपले आग्रे राजू आग्रे त्यांना पुष्प देताना टाळ्या. हात मिला. त्यांचं जरा मनोगत घेऊया आपण. बिर्याणी एकदम सुंदर झालेली आहे फक्त थोडी तिखट झालेली आहे पण मस्त खूप टाळ्या. धन्यवाद. मला वाटतं थोडेसे विघ्नेश बुवड वगैरे असे आलेले आहेत गारडी हे दोघे पण आपले मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांचा मनोगत काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर तुम्ही दोघे पालताच कुठं त्याला घे मी येतो त्यानंतर भाषणाला आलाय चालू आहे हो चालू आहे. तर टाळ्या. बिर्याणी चांगली झाली होती पण थोडी तिखट झाली होती. बिर्याणी चांगली झाली होती 3-4 घेतली त्याचबरोबर तिच्यात थोडासा तिखट मसाला पडल्यामुळे तिला अजून गरबी आली त्यामुळे आता आमच्या पोटात टाळ्या. त्यामुळे आता आम्ही आपल्या कोकणाची संस्कृती शक्ती सूर्याचा डान्स आता तुम्हाला थोड्या 5 मिनिटात तुम्हाला आम्ही प्रदर्शित करू. धन्यवाद. पृथ्वीवर सर गावताना आहे. टाळ्या.
अशातच झालेली आहे आणि चुकून कोण राहिले असेल तर माफी असावी. आणि तसेच आता पुढील कार्यक्रम आपल्याला हे पण राहिलेत. मी नाही, मी कॅमेरावाला. आपल्यामध्ये आणि राजू वगैरे एक कोकणी साईल म्हणून एक युट्यूबर आहे बाजूला काय त्यांचं आपल्या ग्रुप मधले आणि आपल्या ग्रुप मध्ये ते असे युट्यूबवरती वेगवेगळे असे व्हिडिओ करून ते लोकांना पोहोचवत असतात, पाठवत असतात. तसेच त्यांचं एक युट्यूब चॅनल म्हणून कोकणी साईल आहे. तर आपल्या पार्टीमध्ये तेही सामील आहेत. त्यांचा पण आपण मनोगत व्यक्त करतो. वेळ काढून आणि त्यांचं मेन म्हणजे वेळात वेळ काढून ते आपल्या पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत. सुट्टी नसून ते आणि सुट्टी नसते कारण ते हॉटेलला कामाला वगैरे असे जातात. त्यांचं माळी ट्रेनिंग त्यांनी केले आहे. तरी पण त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या पार्टीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि वेगवेगळी झाडं लावून ते असे लोकांची घरं वगैरे अशी सजवतात आणि उत्कृष्ट असे ते कारागीर आहेत. म्हणणं तर काही अवघड असणार नाही, पण त्यांची मुलाखत घेऊया आपण आणि त्यांचा एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत पण करूया. तत्पूर्वी आधी साई मुलांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांच्या मनोगत व्यक्त करूया. नमस्कार सर्व मंडळाचे स्वागत. बिर्याणी खूप छान झाले. बिर्याणी बनवणारे नानू मामा घडवले आणि मितेश सपकाळ यांनी उत्कृष्ट अशी बिर्याणी बनवलेली आहे. एक प्रकारे खूप छान बनवलेली आहे बिर्याणी आणि बिर्याणी बनवून खूप पोरांचे मन जिंकलेली आहे. खरोखर खूप छान बनवलेली आहे बिर्याणी. या पार्टीच्या निमित्ताने आज सर्व मुलं आज एकत्र आले. खरोखर बिर्याणी पण खूप छान बनवलेली आहे. मी पण एक कामावरून आलोय. एक वेळ बॉसला फाट्यावर मारीन, पण पार्टीला एक वेळ जाणार म्हणजे जाणार. कोकणी साईल म्हणून तुमचं गप असा जरा त्याला आवाज येऊ दे. मी पण कोकणी युट्यूबर आहे. माझं असं म्हणजे सबस्क्राईब वाढू दे अगर नको वाढू दे, पण मी लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. कोकणी साईल काय तुमचं नाव आहे त्याबद्दल काय सांगा. माझा युट्यूबला नाव आहे कोकणी साईल आणि मी लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवणार. माझ्या युट्यूबवर नाही वाढले, सबस्क्राईब वाढले नाही तरी चालतील, पण मी लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. मला वाटतं आता आपण त्याला जरा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सगळ्यांनी सहभाग घ्यायचा याच्यामध्ये, कारण युट्यूबर आलेले आहेत आपल्या बरोबर. तर सगळ्यांनी आणि त्यांचं स्वागत करतील सगळे मुलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपल्या महाराष्ट्राची सादर होणार आहे आपले बाला डान्स. आणि थोड्याच दिवसांनी पृथ्वीवर स्वर्ग अवतरणार आहे, त्यामुळे थोड्याच वेळात बाळ्या डान्सचा कोकणी कलाकार हा नृत्य सादर करणार आहेत. ही आपली महाराष्ट्राची शान आहे, जान आहे.
अरे मग चार्जिंग लाव तू पॉवर बँक वर चार्जिंग
अशा प्रकारे जोरात आपली गटारीची पार्टी झालेली आहे. अजून नाचणार पोरं. निसर्गरम्य निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात मोठा सण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण. चतुर्थीचा
बॅक पिली मारतोस काय? पाण्याचा ठिकाण आहे, विहीर आहे तिथं मोठी अशी, असे धबधबे आहेत, 4 आहेत. म्हणजे आता सर्वजण काही ओळखण्यात येणार नाही, पण पार्टीचा हा निरोप समारंभ. आम्ही मलाच्या वनात जातोय, तिथं पाणी आहे ना जमिनीत येतोय, जमिनीत बुडबुड येतात. आता नमस्कार, आम्ही सगळेजण आता सगळे मस्त मजा केलेली आहे. तर आता आम्ही माळ्याच्या वळात विसर्जनात जायचं, सगळ्या पोरांना विसर्जन करणार आहोत माळ्याच्या वळात जाऊन. अरे माझी चप्पल कुठं आहे? चप्पल अरे हा गोविंदा कुणाचा? आता आम्ही गटारीची पार्टी एकदम स्वतः चप्पल नेलेस ना, बरा चालाबाद प्रमाणे एकदम सुंदर अशी झाली पार्टी. पण ह्या वर्षी तर पार्टी एकदम जोरातच झाली मागच्या वर्षीपेक्षा. पण आम्ही आता आंघोळीला जातोय. आता सगळ्यांची अवस्था म्हणजे चिखल सर्वांना लागलेला आहे, त्यामुळे कोण ओळखण्यात येणार नाही. चला आपण आता आंघोळी करते व्हिडिओ करतो माळ्याच्या वनात. ही सगळे आमची मंडळी चालले. आम्ही चालले होता काय केलं नाही दगडा माकून. चिखल तुम्हीच बघा तुमच्या उघड्या डोळ्यांनी, तुम्हीच बघा तुमच्या उघड्या डोळ्यांनी चिखल कसा माखलेला आहे. चिखल फासलं नाही, चप्पल पण फासलं नाही. कोकणची परंपरा, कोकणात जेवढी मजा करायला भेटते तेवढी शहरात मजा करायला भेटत नाही. त्यामुळे तुम्ही कोकणात एकदा तरी या मजा करायला. आपल्या ह्याला या. पाणी आहे की नाही? अशा तऱ्हेने पाणी आहे की नाही माहित नाही, पण आम्ही पोहायला जातोय. पाणी आहे, भरपूर आहे पाणी. आम्ही आंघोळी करून निघालोय. आमचं सर्व मटेरियल घेणार आणि आम्ही घरी जाणार.
आता अशा प्रकारे सर्वजण पसरलेत, जो तो जिकडे तिकडे आहे. अर्धी तिकडनं गेलेत, आम्ही अर्धे इकडनं. आमची आता पार्टी मस्तपैकी झालेली आहे. तर आम्ही आता घरी निघालोय सर्वजण. आता वाजले संध्याकाळचे 6. तर आम्ही सर्व मटेरियल घेऊन आम्ही आता निघालोय घरी. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर बेल आयकॉन नक्कीच क्लिक करा. व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला बाय बाय, पुढल्या व्हिडिओला नक्की भेटूया.